चालू सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला हा अवघा महाराष्ट्र घडविला अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूनाच उभा आहे कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे आज स्वाभिमानाने उभा आहे मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा आमच्या आगवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाचाई देवी तसेच तुमची आमची पालनार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही श्री वाचाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी आहोत तसेच आमचे प्रतिस्पर्धी दुरेवाले शाहीर काशीराम शिकवणसह संजय शिकवण गणपत शिकवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुजरा तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुमने बेंजोची तार खेळतात ते आमचे बंधू सोहमदादा हुमने ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमने आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही श्री वाचाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र
हॅलो हॅलो हॅलो. आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाकली नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
बात हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तर लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंग रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना. पहिले नमन बोलू
नमन वंदितो वंदितो मी वागताय देवीला ताळवाजे मृदुंगरणा रंगभरी गौरी जागना वंदितो मी सभा रंगना गणेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छा ती बोलला प्रणाम करुणी
आला रूप ओली तो ब्राह्मण गण आला ओली आला रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप ओली तो ब्राह्मण घेऊन आला रूप ओली तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप रावण कालला कानगरी चालूनी चालूनी रावण गेला तकुने चालूनी चालूनी रावण गेला सगुनी चालूनी चालूनी रावण गेला सगुनी गण आला नावले बसला रावण चालवले गण आला नावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊने साधीला डाव पाणी देऊने गण आला धावूनी बसला रावण चालूनी गण आला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी काही तुझे नाम वाटू लागले तयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लगू शंकेला दात मे लगू चंकेला कमळ कर तू आता दात मे लगू चंकेला कमळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला रावण गेला लगू शंकेला जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला हो रावण गेला लगू शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला तो रावणाला मारू लागला तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हाका तो रावणाला मारू लागला हाका तो रावणाला तिने
परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले. हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचे मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. हॅलो. रसिक हो. हॅलो. आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणलंय. तरी आम्ही श्री वाघसाई जाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्तूरा हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर
श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली शेडी काही बातरी जागी झाली नगरी शेडी काही बातरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. शेडी काही वासरी जागी झाली नगरी. शेडी काही वासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. बागदिली कोमल गाई गोरी अंबरते. बागदिली कोंबड्याने गाई गुरेही अंबरती. बागदिली कोंबड्याने गाई गोरी अंबरती. सोना पावला विकले आली गवळ्याला जागही आली. सोना पावला विकले आली गवळ्याला जागही आली. हे प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. यमुनेच्या तीरे कानावाजवी बासरी. कानवाजवी बासरी. कानवाजवी बासरी. यमुनेच्या तीरे कानावाजवी बासरी. कानवाजवी बासरी. कानवाजवी बासरी. धुंद अशी झालेली राधायनयाची. राधानयाची. राधानयाची. धुंद अशी झालेली राधायनयाची. राधानयाची. राधानयाची. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. शेडी काही वासरी जागी झाली नगरी. शेडी काही वासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. छेडी काही वासरी जागी झाली नगरी. खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला. खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला. सोबत घेऊन पेंड्या सुदामा या संगड्यांना. सोबत घेऊन पेंड्या सुदामा या संगड्यांना. खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला. खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला. सोबत घेऊन पेंड्या सुदामा या संगड्यांना. सोबत घेऊन पेंड्या सुदामा
गोकुळाला बघा तोरण आला आला यमुनेला बघा तोरण आला आला यमुनेला मथुरेचा कंस राजा अशा गर्वाने तो माजेला तिला आदेश तो मारण्याला तशा जावे तो गोकुळाला बघा तोरण आला आला यमुनेला बघा तोरण आला आला यमुनेला पाहुणे त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीचा कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणे त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारा पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दत्त मारला मारला त्या यमुने तीराला दत्त मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दत्त मारला मारला त्या यमुने तीराला दत्त मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला
चढला सावळ्या तुझीच ओढ मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका झुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्माद माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराह रूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाशी भावाची क्रूरता दशाची या कश्यपऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले वरदान द्या मला पृथ्वीवर अमर होणारा तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझे बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले
धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भयाचे मनाला भयसे मनाला भयाचे मनाला भयसे मनाला भयाचे मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला बलादेव प्रकटला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरारूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्माला वरारूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहिले युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला मानव रूपी वाटला नदे त्रिभुवनाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला मरण नाही मजला जातो विचार त्या ब्रह्माल अंत नाही या युद्धाला अंत नाही या युद्धाला नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला गोदाला महादेवा शिवशक्तीला बोल गदा विसर पडला कथा
कसा विसर पडला क्रोध आला मला रे मला हिरण्यक्षला बोल कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोल कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले सर्व काही विसरला कसा तू या बळाला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू या बळाला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला उडी मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला सुळे मारून दंडाला समाप्त करीतो यारणाला उडी मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला मुलगे मुली मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी देऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला तुळगे मुले प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोयी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला भागवत पुराणा धराला शरणागतीने या जनाला भागवत पुराणाधाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा धराला शरणागतीने या जनाला रूपे अवताराता इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून आजचा कलगीदुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वागसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतच शरुणी असून भारी भारी आभारी आहोत. या सुद्धा छान बक्षीस धारकांसाठी चल चल कमन हॅलो रसिको, हॅलो. तसेच सूरज हुमने यांच्याकडून देखील
संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्री वागचाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे उमनेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिका हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन उमने याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वागचाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे उमनेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद. 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 हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी कलगीवाले शाहीर सुयोग होमणे सह तेजस होमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे. तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आले आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य म्हणतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं. गणपती गजानन महाराज की जय. गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. रेडियम आहे, इथं पण आहे, हाताला पण आहे, पायाला पण आहे, गळ्यात पण आहे. लाईटवर चमकत होते. हॅलो. हॅलो. तसेच सुरेश बोड यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1011 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही श्री वागचाई जागरण नृत्य